हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक, शिपाई व चालक या तीनही पदांची परीक्षा ही 26 एप्रिल 2026 या दिवशी एकाच दिवशी होणार आहे. आणि त्याच्यामध्ये ना जे पेपर कसा सोडवायचा, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं जेणेकरून वेळेमध्ये आपला संपूर्ण पेपर सोडवता येईल, त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शिपाईचा जो पेपर आहे त्यामध्ये 30 प्रश्न आणि 30 मिनिटं वेळ आहे. तो सोडवणं खूप सोपं आहे, कारण त्याच्यामध्ये जी-के 30 पैकी 25 ते 26 प्रश्न जी-केचेच असणार आहेत. मराठी व्याकरणाचे 2 ते 3 प्रश्न असतील आणि गणिताचा एखाद दुसरा प्रश्न असेल. त्यामुळं 30 मिनिटांमध्ये 30 प्रश्न शिपाईची सोडवणं खूप सोपं आहे. परंतु तुम्ही जर लिपिकचा विचार केला तर आपल्याला एका तासात म्हणजे 60 मिनिटांमध्ये 90 प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यापैकी गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रत्येकी 20 याप्रमाणे 40 प्रश्न असणार आहेत. मग ते सोडवणं फार डिफिकल्ट असणार आहे आणि सर्वांसाठीच ते डिफिकल्ट असणार आहे. मग त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं जेणेकरून दिलेल्या वेळेमध्ये संपूर्ण पेपर आपल्याला सोडवता येईल, वेळ पुरेल आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील. त्याचं मॅनेजमेंट कसं असावं, पेपर कसा सोडवावा, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये क्लर्कचे झालेले सगळे पेपर दिलेले आहेत, त्याचबरोबर 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेले आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट 350 पेक्षा जास्त दिलेले आहेत. त्यातले जशाच तसे प्रश्न, बरेचसे प्रश्न परीक्षेला येतील याची मला खात्री आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या आणि पिऊनची वेगळी टेस्ट सिरीज आहे, ती घ्यायची असेल तर ती सुद्धा उपलब्ध आहे. आता ना सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय माहीत आहे का, की आपल्याला जो रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे त्या वेळेच्या किमान 5 मिनिटं आधी तुम्ही सेंटरला गेलं पाहिजे. त्याच्यानंतर एक्झाम सेंटरमध्ये गेल्यानंतर डोकं अतिशय शांत ठेवायचं आहे. परीक्षा आपली ऑफलाईन होणार आहे. तुम्हाला रिस्पॉन्स ज्या काही OMR शीट असतील त्या दिल्या जातील. त्याच्यावरची जी माहिती आहे, म्हणजे जो काही तुमचा शीट नंबर असेल किंवा इतरही काही त्यांचं प्रश्नपत्रिकेचा क्रमांक असेल, जी काही माहिती आहे ती सगळी व्यवस्थित भरा तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये. तिथं चूक होऊ देऊ नका. ती पहिली पायरी आहे आपली. त्याच्यानंतर पेपर सोडवताना डोकं शांत राहिलं पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, की पेपरमध्ये सुरुवातीचे प्रश्न खूप सोपे येतात आणि मग ते प्रश्न पाहून आपण हुरळून जातो आणि आता तर आपलं सिलेक्शन झालंच आणि पुढचे सगळे स्वप्न डोळ्यासमोर येतात, की नोकरी लागली, लग्न झालं, 1-2 पोरं झालीत. गमतीचा पार्ट सोडून द्या, पण हुरळून जाऊ नका सोपे प्रश्न आले म्हणून, आणि त्याच्यातून सिली मिस्टेक जास्त होतात. पेपर जेवढा सोपा तेवढ्या सिली मिस्टेक जास्त होतात. त्यामुळं पेपर सोपा जरी वाटला, प्रश्न सुरुवातीचे सोपे जरी वाटले, तरी हुरळून न जाता कॉन्सन्ट्रेशन ठेवून शांत डोक्याने व्यवस्थित त्याचं उत्तर द्यायचं आहे. चारही पर्याय वाचल्याशिवाय कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. कारण कधी-कधी काय होतं, की आपल्याला पहिलाच पर्याय उत्तर बरोबर वाटतं, पण खाली जर पाहिलं तर ते तिन्ही पर्याय बरोबर असतात आणि चौथा ऑप्शन असतो वरीलपैकी सर्व. त्यामुळं संपूर्ण पर्याय व्यवस्थित वाचल्याशिवाय उत्तर द्यायचं नाही. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, समजा गोदावरी नदीचा उगम कुठे झाला असा प्रश्न आला आणि पहिला ऑप्शन नाशिक आहे, दुसरं ऑप्शन अहमदनगर आहे, तिसरं ऑप्शन त्र्यंबकेश्वर आहे आणि चौथा ऑप्शन भीमाशंकर आहे. तर आपण काय करतो, गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात झालाय माहिती आहे. बाकीचे ऑप्शन पाहतच नाही. पहिला जो ऑप्शन आहे नाशिक त्यालाच गोल करतो आणि मग त्याचं खरं उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. कारण पर्यायामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर असेल तर 3 नंबरचं त्र्यंबकेश्वर हे त्याचं उत्तर पाहिजे. तुम्हाला माहिती असतं पण सिली मिस्टेकमुळं मार्क्स गेला की नाही. मग असं होऊ नये म्हणून 4ही पर्याय पाहिल्याशिवाय तुम्ही गोल करायचा नाही. आणि गोल करत असताना एक लक्षात ठेवायचा, पूर्ण गोल झाला पाहिजे. तुम्ही या 2-3 दिवसांमध्ये गोल पूर्ण म्हणजे गोल भरण्याचा सराव करा आणि जो काही पेन परीक्षेला नेणार आहात तो आत्ताच घेऊन ठेवा. बॉल पेन लागेल तुम्हाला आणि तुमचं हॉल तिकीटवर वाचा, तिथे दिलेली असते माहिती पेन कोणता लागणार आहे ते. तर तो गोल व्यवस्थित तुम्ही भरायचा आहे हे लक्षात ठेवा. अर्धवट गोल भरता येत नाही आणि गोलच्या बाहेर सुद्धा काही गेलं नाही पाहिजे, कारण ते कॉम्प्युटराईज तुमचं चेकिंग होतं. हे झालं म्हणजे गोल कसं करायचं वगैरे ती माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता
हे झाल्यानंतर म्हणजे डोकं शांत ठेवायचं आहे. कधी कधी काय होतं, सुरुवातीचे काही प्रश्न खूप अवघड येतात आणि मग ते अवघड प्रश्न पाहिले की आपण टेन्शनमध्ये येतो. आता माझं काही खरं नाही, आता मला नोकरी लागणार नाही आणि मग माझी अवस्था कशी वाईट होईल हे डोक्यामध्ये आपल्या येतं आणि मग पुढे सोपे प्रश्न असतात, ते सोप्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला सांगता येत नाहीत. त्यामुळं सुरुवातीचे प्रश्न सोपे असो किंवा अवघड असो, आपण डगमगायचं नाही. शांत डोक्याने आपल्याला पेपर सोडवायचा आहे, ही पहिली पायरी आहे. आता दुसरं लक्षात ठेवा, मी तुम्हाला ना शिपाईचा पेपर सोडवणं खूप सोपं आहे, कारण 30 मिनिटांमध्ये 30 प्रश्न सोडवायचे. पण लिपिकचा प्रश्न सोडवणं अवघड आहे. तर लिपिकची जी डिटेल्समध्ये माहिती आहे ती सांगणार आहे, पण त्याच्या आधी मला अजून एक सांगायचं आहे, शिपाई आणि लिपिक दोन्ही पदासाठी. बऱ्याच वेळेला काय होतं, पेपर सोडवताना असं होतं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर ए किंवा बी किंवा ए किंवा डी आहे असं वाटतं. मग अशा वेळेला दोन पर्याय जर उत्तर वाटत असतील ना, प्रश्न वाचल्यानंतर सर्वप्रथम जो पर्याय आपल्या डोक्यामध्ये उत्तर म्हणून समोर आलेला आहे ना, त्याच पर्यायाला रोल करा. 99% उत्तर तेच असतं. तर जिथं कन्फ्युजन होतं त्यावेळेला सर्वप्रथम उत्तर जो पर्याय आपल्या डोक्यात आलेला आहे तो पर्याय उत्तर द्यायचं, हे लक्षात ठेवा. आणि आता लिपिकचा जो पेपर आहे, 60 मिनिटांमध्ये 90 प्रश्न कसे सोडवायचे त्याची माहिती मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आता लिपिकमध्ये जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की लिपिकमध्ये 90 प्रश्नांचा पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये मराठी व्याकरणावर 10 प्रश्न असणार आहेत, कॉम्प्युटरवर 10 प्रश्न असणार आहेत, जीकेवर 10 प्रश्न आहेत, हे झाले 30 प्रश्न. इंग्लिश ग्रामरवर 20 प्रश्न आहेत, गणितावर 20 प्रश्न आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न आहेत. असं 90 प्रश्न आपल्याला याच्यामध्ये असणार आहेत. मग आता पेपर सोडवताना आपलं नियोजन कसं असलं पाहिजे माहित आहे का? तर इथे एक लक्षात ठेवा की 60 मिनिटांमध्ये 90 प्रश्न आणि त्यात गणित बुद्धिमत्तेचे प्रत्येकी 20, याप्रमाणे 40 प्रश्न, हे एवढा पेपर सोडवणं साधी गोष्ट नाही. ज्यांचा खूप अभ्यास झालेला आहे, गणित किंवा बुद्धिमत्तेचा प्रश्न पाहिला की उत्तर येईल, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा तो संपूर्ण पेपर कव्हर करणं अवघड जाणार आहे. मग अशा वेळेला आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे जेणेकरून आपण जास्तीत जास्त पेपर कव्हर करू, तर ती स्ट्रॅटेजी आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात आधी काय करा माहित आहे का, की जीकेचे 10 प्रश्न, मराठी व्याकरणाचे 10 प्रश्न, कॉम्प्युटरचे 10 प्रश्न, हे जे 30 प्रश्न आहेत ना, हे सर्वात आधी सोडवायचे तुम्ही. आणि आपल्याला ऑफलाईनचा पेपर असणार आहे, त्यामुळं प्रत्येक सेक्शननुसार प्रश्न असणार आहेत. मराठीचा सेक्शन वेगळा, कॉम्प्युटरचा वेगळा, जीकेचा वेगळा. तर तो सेक्शन पाहून तुम्ही जीकेचे 10 प्रश्न, कॉम्प्युटरचे 10 प्रश्न आणि मराठी व्याकरणाचे 10 प्रश्न, हे जे 30 प्रश्न आहेत ना, हे पहिल्या 15 मिनिटांच्या आत, म्हणजे 10 ते 15 मिनिटामध्ये सोडून झाले पाहिजे. आणि या 30 पैकी आपलं 25 पेक्षा जास्त मार्क्स आपल्याला तिथं मिळाले पाहिजे, असं आपलं टार्गेट असणं आवश्यक आहे. याच्यानंतर काय करायचं, हे 30 प्रश्न झाल्यानंतर इंग्लिश ग्रामरचे 20 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि हे 10 मिनिटाच्या आत झाले पाहिजे. म्हणजे 25 मिनिटामध्ये जीके, मराठी व्याकरण, कॉम्प्युटरचे 10 प्रश्न आणि इंग्लिश ग्रामरचे 20 प्रश्न असे आपले झाले पाहिजे. म्हणजे 50 प्रश्न इथे कव्हर झाले आणि या 50 प्रश्नांमध्येच आपण 42 ते 43 मार्क्स मिळतील अशा पद्धतीनं नियोजन करा. त्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर तुम्ही इतरांच्या खूप पुढे निघून जाता. मग राहिले प्रश्न गणित बुद्धिमत्ताचे 20-20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न येणार आहेत, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न येणार आहेत. मग त्यावेळेला आपल्याला काय करायचं माहिती आहे का? तर मग गणित आधी घ्या किंवा बुद्धिमत्ता आधी घ्या, पण त्यातल्या त्यात बुद्धिमत्ता आधी घेतलं तर सोपं जाईल तुम्हाला, किंवा तुम्हाला जो विषय सोपा वाटेल तो अगोदर घ्या. पण तेही सोडवत असताना जे प्रश्न सोपे आहेत ना, ते सोपे प्रश्न आधी सोडवायचे, की प्रश्न वाचला की उत्तर येईल असे जे प्रश्न असतात, किंवा विदिन 10 सेकंदाच्या आत ज्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला येतं अशा प्रश्नांचं उत्तर आधी सोडवायचं, गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही पण. त्याच्यानंतर ज्या प्रश्नांचं उत्तर टाळताना थोडासा विचार करावा लागतो ते प्रश्न सोडवायचे आणि सर्वात अवघड प्रश्न सर्वात शेवटी ठेवा. आता बऱ्याच जणांना, म्हणजे मी तुम्हाला सांगतो 90% विद्यार्थ्यांना वेळच पुरणार नाही. मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, की शेवटचे 7-8 मिनिटं असे ठेवा की जेवढे प्रश्न तुमचे सोडवायचे राहिलेत ना, विचार करत बसायचं नाही. सगळ्या प्रश्नांचं उत्तरांचा गोल झाला पाहिजे. पण समजा शेवटचे 7-8 मिनिटं राहिलेत किंवा 5 मिनिटं राहिलेत आणि तुमचे प्रश्न सोडून झाले नाही, सरळ काय करायचं, आत्तापर्यंत जेवढे तुम्ही प्रश्न सोडवलेले आहेत त्यामध्ये
एक अंदाज येतो की कोणता पर्याय जास्त उत्तर म्हणून आलेला आहे. मग समजा बी पर्याय जर जास्त उत्तर म्हणून आला असेल तर तुमचे 10 प्रश्न सोडवायचे राहिले असतील तर 10च्या 10 प्रश्नांना फक्त बी 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 रोल करत जायचं. किंवा जर आतापर्यंत डी किंवा सी हा पर्याय जास्त वेळा उत्तर म्हणून आलेला असेल तुमचं तर सी पर्यायाला सगळे 10चे 10 प्रश्न रोल करत जायचं. त्यामुळं काय होतं की 10 पैकी किमान 3 ते 4 तरी प्रश्न तुमचे बरोबर येतात. तेवढे मार्क्स तुमचे वाढतात आणि इथं निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता की सगळेचे सगळे प्रश्न शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जेवढे प्रश्न सोडवायचे राहिलेत त्या सगळ्यांचे गोल तुम्ही करत जायचं आहे. कारण 90% विद्यार्थ्यांचा पेपर कव्हर होणार नाही हे मी तुम्हाला आजच सांगतो. पेपर झाल्यावर मुलांची ही समस्या असणार आहे, अरे पेपर सोपा होता रे पण मला वेळ पुरला नाही. हे सगळ्यांचं 90% मुलांना याला सामोरं जावं लागणार आहे. कारण 60 मिनिटात 90 प्रश्न सोडवणं इट्स नॉट इझी, इट्स व्हेरी डिफिकल्ट. ते खूप अवघड आहे 60 मिनिटात 90 प्रश्न सोडवणं. तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही अवलंबा आणि एक लक्षात ठेवा, या स्ट्रॅटेजीमध्ये एक चूक होऊ शकते की आपल्याला OMR शीटमध्ये गोल करायचे आहेत तर वरच्या प्रश्नाचं खाली, खालच्या प्रश्नाचं वर असं गोल होऊ शकतं. ते टाळण्यासाठी काय करा की तुम्ही OMR शीटवरच चेक करा. समजा तुम्ही 29 नंबरचा प्रश्न सोडवत आहात प्रश्नपत्रिकेमध्ये तर OMR शीटमध्ये 29 नंबरचा प्रश्न त्याचं क उत्तर आहे तर कला रोल झालंच पाहिजे. तर अशा पद्धतीनं प्रत्येक प्रश्न आणि OMR शीट यांचा जो प्रश्न क्रमांक आहे तो डोक्यात ठेवून व्यवस्थित त्याच प्रश्न क्रमांकाला OMR शीटमध्ये आणि तुम्ही जो पर्याय उत्तर काढलाय त्यालाच गोल होतं की नाही ते डोक्यात ठेवून गोल करत चला. नाही तर उत्तरं बरोबर येतील पण वरचं खाली झाल्यामुळं 0 मार्क्स मिळतील आणि मग वाट लागेल. मग तुम्ही म्हणाल अरे मी तो पेपर छान सोडवला होता, माझी सगळी उत्तर बरोबर होती, मग मला मार्क्स कमी कसं काय आले. तर या कारणाने मार्क्स कमी येऊ शकतात हे लक्षात ठेवा सर्वांनी. तर अशी स्ट्रॅटेजी तुम्ही वापरा आणि शिपाईसाठी काही अवघड नाहीये. 30 मिनिटात 30 प्रश्न आरामात सोडून होतात. कारण 30 पैकी 25 ते 26 प्रश्न जीकेचे आहेत, 2-3 प्रश्न मराठीचे असतील, 2 प्रश्न आणि एखाद प्रश्न गणिताचा असेल. आरामात सोडून होतं, त्याचं टेन्शन घेऊ नका. तर हेच मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा आणि सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. थांबूयात. हॅव अ नाईस डे एव्हरीबडी. थँक्यू व्हेरी मच.